पाचोरा तालुक्यामधील आखतवाडे परिसरामधील विहिरींनी तळ गाठल्यामुळे येथील परिसरातील केळी बागा धोक्यात आल्या. आखतवाडे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात केळीचं पीक घेतलं जातंय. मात्र यावर्षी पावसाळा कमी झाल्यामुळे आणि आता विहिरींनीही तळ गाठल्यामुळे रात्रीचा दिवस करून शेतकऱ्यांनी वाढवलेल्या केळीच्या बागा आता सुकत चालल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला असून मोठ्या आर्थिक संकटातही सापडला आहे. नमस्कार, मी संजय तुकाराम परदेशी, राहणार आखतवाडे. यावर्षी 2023च्या पावसाळ्यात अत्यंत कमी प्रमाणात आखतवाडे परिसरात पावसाळा झाल्यामुळे परिसरातील नदी नारळे कोरडे आहेत. लहान मोठे बंधारे यांच्यात पाणी नसल्यामुळे नदी नाले कोरडे होते. कोणत्याही प्रकारचं लहान मोठ्या नदी नाल्यांना पाणी गेले नसल्यामुळे यावर्षी आखतवाडे परिसरातील विहिरींची पाणी पातळी अत्यंत खोल गेलेली आहे आणि ज्या बोटावर बोलण्या एवढ्या केळी बागा होत्या त्या केळी बागांना रणरणत्या उन्हामुळे उन्हाचा तडाखा बसत असल्यामुळे केळी बागा आजच्या सुकू लागल्या आहेत. परंतु या परिसरातील नेहमीच पाणी टंचाई असते. तर आपल्या माध्यमातून मला अशी शासनाला विनंती करायची आहे की या परिसरातील लोकप्रतिनिधींनी बदरकी येथील नवलाई माता धरण आणि नगर निपाणे येथील पाझर तलाव या बंधाऱ्यांमध्ये धरणांमध्ये मोठ्या प्रकल्पातून पाण्याची नदीजोड प्रकल्पामार्फत पाणी आणून सोडले तर परिसरातील आखतवाडे, बदरकी, निपाणे, नगरविभागाचा बराच भाग यांना जीवदान मिळू शकतं. नाहीतर या शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही. मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की यावर्षी रात्रीचा दिवस करून शेतकऱ्यांनी आतापर्यंत जीवापाड मेहनत घेऊन केळी बागा वाचवल्या. परंतु सध्याच्या रणरणत्या उन्हामुळे आणि विहिरींची पाण्याची पातळी अत्यंत खोल गेल्यामुळे आजच्या केळी बागा या सुकत आहेत.